नमस्कार मित्रांनो, RPF रिक्रूटमेंट 2024 एक नोटिफिकेशन जी 2024 मध्ये येणार आहे त्याबद्दल एक अपडेट आहे ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर रेल्वेमध्ये RPF जी पोस्ट असते त्यासाठी एक नोटिफिकेशन येणार आहे आणि ती नोटिफिकेशन जानेवारी महिन्यामध्ये येणार आहे। तर त्याबद्दल आपण बघूया की त्या नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय आहे। तर बघा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हे ऑर्गनायझेशन असणार आहे आणि त्यामध्ये 12,476 ही पदं असणार आहे आणि त्यानंतर क्वालिफिकेशन 10वी आणि ग्रॅज्युएशन असणार आहे। त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर जी असणार आहे ती रिटन एग्जाम, त्यानंतर PET PST मेडिकल होणार आहे, त्यानंतर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे आणि त्यानंतर जी ॲप्लिकेशन सुरू होईल ते या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे आणि लास्ट डेट फेब्रुवारी 2024 मध्ये असणार आहे। तर यामध्ये बघा, टोटल ज्या वॅकन्सी आहे त्या 12,000 प्लस असणार आहे मेल आणि फिमेलसाठी आणि 2 पोस्ट असेल यामध्ये, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर म्हणजे SI। तर 9,000च्या वर जागा ज्या असणार आहे त्या कॉन्स्टेबलच्या असणार आहे आणि SI म्हणजे सब इन्स्पेक्टरच्या 3,000 प्लस वॅकन्सी असणार आहे। यामध्ये बघा, एज लिमिट काय दिलेली आहे तर 18 ते 25 वर्ष ही एज लिमिट दिलेली आहे आणि त्यानंतर सब इन्स्पेक्टरसाठी म्हणजे SI साठी 20 ते 25 वर्ष ही एज लिमिट दिलेली आहे आणि ही एज लिमिट 1 जुलै 2024 पर्यंत कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे। त्यानंतर एज रिलॅक्सेशन असणार आहे SC ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष। म्हणजे OBC कास्टवाले कॉन्स्टेबलसाठी 28 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात आणि 30 वर्षापर्यंत SC व ST। तसेच SI साठी सुद्धा 28 पर्यंत OBC आणि 30 वर्षापर्यंत SC ST कॅन्डिडेट अर्ज करू शकतात। त्यानंतर बघा, कॉन्स्टेबलसाठी PST आणि PET मध्ये काय काय मागणार आहे तर OBC ओपन कॅटेगरीसाठी जी हाईट लागणार आहे ती 165 सेंटीमीटर लागणार आहे मेलला आणि 157 सेंटीमीटर फिमेलला आणि चेस्टसुद्धा याच्यामध्ये नमूद केलेली आहे 80 आणि 85। त्यानंतर SC ST ला बघा 160 लागणार आहे मेलला आणि 152 लागणार आहे फिमेल कॅन्डिडेटला आणि यामध्ये चेस्टसुद्धा नमूद केलेली आहे। आणि त्यानंतर फिमेलला 1600 मीटर रनिंग नाही आहे आणि 800 मीटर रनिंग असणार आहे फिमेल कॅन्डिडेटला। त्यानंतर लॉंग जंप आणि हाय जंपसुद्धा यामध्ये असणार आहे। त्यानंतर बघा, सब इन्स्पेक्टरसाठी 165 सेंटीमीटर OBC साठी आणि ओपनसाठी ही हाईट असणार आहे। त्यानंतर फिमेलसाठी 157, SC ST ला 160 सेंटीमीटर मेल कॅन्डिडेट आणि 152 सेंटीमीटर फिमेल कॅन्डिडेट। त्यानंतर इथे चेस्टसुद्धा नमूद केलेली आहे यानुसार ही SI साठी। तर सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठी हे फिजिकल होणार आहे। त्यानंतर बघा, सब इन्स्पेक्टरसाठी 1600 मीटर रनिंग होणार आहे 6 मिनिट 30 सेकंदमध्ये आणि फिमेलसाठी 4 मिनिट रनिंग होणार आहे आणि लॉंग जंप आणि हाय जंपसुद्धा यामध्ये असणार आहे। त्यानंतर बघा, क्वालिफिकेशन काय मागितलं आहे तर कॅन्डिडेट 10th पास पाहिजे कॉन्स्टेबल या पदासाठी आणि ग्रॅज्युएट पाहिजे सब इन्स्पेक्टर या पदासाठी। म्हणजे जर 10वी पास असेल तुम्ही तर तुम्ही कॉन्स्टेबल हे पद भरू शकता आणि जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही सब इन्स्पेक्टर म्हणजे SI हे पद भरू शकता। आणि यामध्ये पेपर पॅटर्नसुद्धा दिलेला आहे कॉन्स्टेबल आणि SI साठी। बघा, जनरल अवेअरनेस, अरिथमॅटिक्स आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 50 म्हणजे टोटल 100 मार्काचा हा पेपर होणार आहे। त्यामध्ये 90 मिनिटाचा टाईम असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/3 या पेपरसाठी। आणि बघा, पे स्केल किती दिलेला आहे तर कॉन्स्टेबलसाठी 21,700 पे स्केल दिलेला आहे आणि सब इन्स्पेक्टर यासाठी 35,400 हे पे स्केल दिलेला आहे। आणि बघा, सिलेक्शन प्रोसिजर काय असेल तर स्टार्टिंगला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, त्यानंतर PET आणि PMT होणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शेवटी मेडिकल व्हेरिफिकेशन। तर या 4 स्टेप असणार आहे हे यामध्ये जॉईनिंगसाठी। आणि यासाठी ॲप्लिकेशन फी बघा, SC ST PWD आणि एक सर्व्हिसमॅनसाठी चालान 0 असणार आहे आणि OBC ओपनसाठी चालान 100 रुपये असणार आहे। तर जे हे फॉर्म आहे हे जानेवारी 2024 मध्ये चालू होणार आहे। तरी आतापर्यंत या फॉर्मबद्दल फक्त ही PDF उपलब्ध झालेली आहे। अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची डेट किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कधी सुरू होईल त्याबद्दल कोणतीच अपडेट आलेली नाही आहे, परंतु लवकरात लवकर ही अपडेट येणार आहे आणि पूर्ण ज्या जागा आहेत त्या
भरण्यात येणार आहे। तर आर पी एफमध्ये ही भरती होणार आहे। तर जे विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी आर पी एफच्या ॲडवर लक्ष ठेवावे। आर पी एफची ॲड या मंथमध्ये येण्याचे चान्सेस आहे। जर आले की त्याबद्दल तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून याबद्दल जेही अपडेट येईल, म्हणजे आर पी एफबद्दल जेही अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। तर अजूनपर्यंत आर पी एफबद्दल कोणती नोटिफिकेशन जाहीर झालेली नाही आहे। तर आर पी एफबद्दल जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।